तर ज्याच्या ॲक्रॉसमधला व्ही काढायचा आहे त्याला नको घेऊ, दुसरा घ्यायचा म्हणजे इन्व्हर्स घ्यायचा असं. तर हे झालं. आणखीन काही शॉर्टकट मला सांगायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यावरचा नेक्स्ट रिमार्क आहे असा आहे. पहिला रिमार्क झाला कॉम्बिनेशन ऑफ टू कंडेन्सर्स, दोन कंडेन्सरचं सिरीज कॉम्बिनेशनबद्दलचे पहिला रिमार्क झाला. सी एस किती आला ते पण सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिवाईड कसं होतं ते पण सांगितलं आहे. टोटल लावलेलं पोटेन्शियल कशा पद्धतीनं डिवाईड होतं हे शॉर्टकट फॉर्म्युला पण बनवला आहे. आता जातोय याच्यावर आणखीन रिमार्क सांगायला. नंबर 2चा रिमार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर असं म्हटलं समजा असे n नंबर ऑफ कंडेन्सर्स आहेत, डिफरंट कंडेन्सर्स आहेत, n नंबर ऑफ कंडेन्सर्स आहेत हॅव्हिंग डिफरंट कॅपॅसिटीज, वेगवेगळ्या कॅपॅसिटीज असणारे वेगवेगळे कंडेन्सर्स आहेत आणि n नंबर ऑफ कंडेन्सर आहेत, भरपूर कंडेन्सर्स आहेत. मग अशा वेळेस एकूण सी एसची किंमत अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास कशी असते त्याच्याबद्दल माहिती घ्यायचं आहे. तुमच्यासमोर काही कंडेन्सर दिलेत. कसं C1 दिलाय 5 मायक्रोफॅराडचा, C2 दिलाय 10 मायक्रोफॅराडचा, C3 दिलेला आहे 15 मायक्रोफॅराडचा आणि C4 आहे 8 मायक्रोफॅराडचा, C5 आहे 6 मायक्रोफॅराडचा. ओके. तर असे अनेक वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे कंडेन्सर दिलेत आणि या सर्वांना सिरीजमध्ये जोडलं आहे असं सांगितलं. तर व्हॉट शुड बी द CS ऑफ दिस इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ ऑल दीज कंडेन्सर्स. आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स असे दिलेले आहेत 4 मायक्रोफॅराड, 14 मायक्रोफॅराड, 20 मायक्रोफॅराड अँड 80 मायक्रोफॅराड असे ऑप्शन दिलेत. तर तुम्हाला टाईमपास करायचा नाही, आपण कॉमन सेन्स निर्माण करायचं. CS ची किंमत जेवढे काही कॅपॅसिटर आहेत ना, जेवढे काही कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडलेत त्यांच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे त्याच्यापेक्षा लहान असतो. मग आता सांगा दिलेल्या कंडेन्सरमध्ये सर्वात लहान कोण आहे, हा आहे. मग CS ची किंमत याच्यापेक्षा कमीच असते, त्याच्या पुढे नसते. म्हणून आता मला सांगा सर्वात कमी कोण आहे, 5 आहे. तर 5 पेक्षा कमी असणारा कॅपॅसिटर कोण आहे ते बघायचा, त्याला राईट करायचं, बाकीच्याला बघायचं सुद्धा नाहीये. मग हे मला सांगायचं आहे रिमार्क नंबर 2मध्ये. म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ CS इज लेस दॅन द लिस्ट व्हॅल्यू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटी इन द सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन मधल्या लहानात लहान कॅपॅसिटीपेक्षाही काय लहान असतो, स्मॉलेस्ट व्हॅल्यूपेक्षाही CS हा लहान असतो. तुम्हाला हे असं कशामुळं, सिंपल आहे बाळांनो. बघा ना, साधं उदाहरण आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेतो. C1 घ्या 2 मायक्रोफॅराड, C2 घ्या 1 मायक्रोफॅराड, C3 घ्या 3 मायक्रोफॅराड. चला आता CS 1 पेक्षा छोटा येतो का नाही बघा. आता किमती टाका. 1/2 प्लस 1/1 प्लस 1/3. कुणाची किंमत 1/CS ची. चला किती किंमत आली, 3 दोन्ही 6, इथं 3, इथं 6, इथं 2. या सर्वांची बेरीज करा. किती, 9 2 11 छेद 6. कुणाची किंमत आहे 1/CS ची. तर CS किती झाला 6/11 म्हणजे 1 पेक्षा छोटा झाला का नाही बघा. पॉईंटमध्ये येतं, पॉईंटमध्ये 0.5 आहे ना, 0.55 म्हणजे याचा अर्थ 0.5 हे 1 पेक्षा कसं आलं, कमी. म्हणून सांगतोय नेक्स्ट रिमार्कमध्ये लिहायचं द व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन CS इज ऑलवेज लेस दॅन द लिस्ट व्हॅल्यू. लिस्ट म्हणजे छोट्यात छोटी, सर्वात लहानात लहान जी व्हॅल्यू आहे सिरीज कॉम्बिनेशनमधल्या कंडेन्सरच्या कॅपॅसिटीची, तर ती सर्वात लहानात लहानपेक्षाही लहान कोणता आहे त्याला निवडायचं. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कंडेन्सर्स असतील तर असे ढिगारा नंबर ऑफ कंडेन्सर देतात तुम्हाला आणि त्याचा CS किती असतो असं विचारलं जातं. तर प्रत्येकाच्या फॉर्म्युला ठेवत वेळ घालू नका, हे कॉमन सेन्स वापरा, शॉर्टकट ट्रिक्स असतात. तर हे लक्षात घ्या, CS हा त्याच्यामध्ये जेवढे काही कंडेन्सर आहेत त्याच्यात लहानात लहान जो आहे त्याच्यापेक्षा लहान असतो. म्हणून CS इज लेस दॅन स्मॉलर व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटी इन द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द कंडेन्सर्स. ओके बेटा, हा दुसरा रिमार्क सुद्धा क्लिअर झाला. म्हणून काही गोष्टी
सहज लॉजिकली सॉल्व करायचे असतात. असे काही क्वेश्चन असतात आपल्या परीक्षेमध्ये, तिथं टाईम कमी लावायचा असतो आणि जिथं टाईम जास्त लागतो तिथं टाईम जास्त लावायचा असतो. पण अननेसेसरी लोक इथं सुद्धा टाईम घालून बसतात आणि मग टाईम कमी पडला म्हणून परीक्षेमध्ये MCQ 10 राहिले माझे, 4 राहिले माझे, सोपे असून सुद्धा आले नाहीत, अशा तक्रारी मांडत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनो, जिथं शॉर्टकट जाता येतं तिथं शॉर्टकट जायचं, जिथं नाविलाज आहे तिथं आपल्याला करावंच लागतं. तसे काही सर्वच क्वेश्चन असतात असं नाही आहे. रेअर 9 जास्तीत जास्त 9 क्वेश्चन तसे असू शकतात जिथं तुम्हाला थोडासा 1 ते 1.5 मिनिट जास्त लागतो. म्हणून जिथं 1 मिनिटापेक्षा कमी टाईम लागतो अशा क्वेश्चनमध्ये तुम्ही टाईम घालण्यात अर्थ नाही आहे. म्हणून सिरीज कॉम्बिनेशनमध्ये बोलत असताना जसं मी दोघांचं सिरीज कॉम्बिनेशन असेल तर कसा विचार करायचा ते सांगितलं, तसं अनेक लार्ज नंबर ऑफ कंडेन्सर सिरीजमध्ये असतील तर त्याचा CS काढायचा असेल तर हा पण निर्णय घ्यायचा. जो CS तुमचा लहानात लहान आहे, जो कंडेन्सरचं सिरीज कॉम्बिनेशन तुम्ही घेताय त्या सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असणाऱ्या कंडेन्सरच्या लहानात लहान कॅपॅसिटी जी आहे ना त्याच्यापेक्षा लहान येतं CSची किंमत. हा त्याचा दुसरा रिमार्क आहे. आता तिसरा रिमार्क असा आहे बाळांनो, समजा तुमच्याकडे आयडेंटिकल कंडेन्सर्स आहेत. किती? N नंबर ऑफ आयडेंटिकल कंडेन्सर्स आहेत आणि प्रत्येकाचा कॅपॅसिटी C आहे. ओके बेटा, असे N नंबर ऑफ आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आहेत, प्रत्येकाचा कॅपॅसिटी मात्र सेम आहे. C1 इक्वल टू C2 इक्वल टू C3 इक्वल टू C4 इक्वल टू Cn इक्वल टू C. असे N नंबर ऑफ कंडेन्सर्स आहेत आणि या प्रत्येकाचा कॅपॅसिटी किती आहे? C आहे. ओके, मग अशा यांना आपण जर सिरीजमध्ये जोडलं तर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय येतो? तर सिरीजमध्ये जोडलं तर याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स असा येतो, समजा C1ची किंमत 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस डॅश 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 प्लस 1/Cn ही कुणाची किंमत आहे? 1/Csची आहे. N नंबर ऑफ कंडेन्सर असतील ना तर हे जनरल फॉर्म्युला लिहायचं. इन जनरल, इफ देर इज N number of condensers are connected in series combination, then 1/Cs equal to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3 plus dash 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 1/Cn. आता प्रत्येकाच्या किमती समान आहेत ना, हां, म्हणून 1/C प्लस 1/C प्लस 1/C प्लस डॅश 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 1/C. किती वेळेस असतील रे बाळांनो? हे किती वेळेस आहेत? दोघं असते तर 2/C, तिघं आहेत 3/C, चौघं आहेत 4/C. किती जण आहेत? N आहेत, म्हणून किती आलं? N/C. म्हणून ही कुणाची किंमत? 1/CS. कोण पाहिजे तुम्हाला? CS पाहिजे. तर CS बरोबर काय आलं? C/N. तर म्हणून सांगतोय, जर तुमच्याकडे आयडेंटिकल कॅपॅसिटर्स असतील आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी जर सेम असेल तर N नंबर ऑफ कंडेन्सर्स असतील, ईच हॅव्हिंग कॅपॅसिटी C असेल तर तेव्हा CS इक्वल टू C/N करायचं. तुमच्यासमोर असे अनेक समस्या येतात, अशा वेळेस हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा. आता याच्यावर प्रश्न असा येतो बाळांनो, तुम्हाला काय करतात ते असं म्हणतात कसं बघा, प्रॉब्लेम कसं विचारतात. हे झालं फॉर्म्युले तयार केले, आता अप्लाइड प्रॉब्लेम डिस्कशनमध्ये आणतोय. तुमच्यासमोर एक डब्बा भरून कंडेन्सर्स आहेत, तुमच्यासमोर एक डब्बा भरून कंडेन्सर्स ठेवलेत, पण त्या डब्यामधल्या प्रत्येक कंडेन्सरची व्हॅल्यू आहे 8 मायक्रोफॅरड. प्रत्येक कंडेन्सरची व्हॅल्यू आहे 8 मायक्रोफॅरड. डब्यामध्ये असे लार्ज नंबर ऑफ कंडेन्सर्स आहेत, पण प्रत्येकाच्या कॅपॅसिटीची व्हॅल्यू आहे 8 मायक्रोफॅरड. ओके बेटा, असे डब्यात पडलेले हे कंडेन्सर्स आहेत. ओके, मग आता या डब्यातले N नंबर ऑफ ढिगार आहेत, भरपूर आहेत. मग आता प्रश्न असा आहे, या डब्यातल्या कंडेन्सरच्या साह्यानं तुम्हाला 4 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर तयार करायचा आहे. 4 मायक्रोफॅरड कॅपॅसिटीवाला कॅपॅसिटर तयार करायचा आहे. बघा, परिस्थिती अशी असते, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करायला लागलात, इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय ॲज अ इंजिनियर म्हणून, हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करताय तुम्ही. तुम्हाला डिझाईन करावं लागतं, हार्डवेअर काय लागतात, म्हणजे किती व्हॅल्यूचा कॅपॅसिटर लागतो, किती व्हॅल्यूचा कॅपॅसिटर तुमचा बिघडलेला आहे, फॉल्ट काय आलेला आहे, सर्किटमध्ये फॉल्ट कसा आला तर काय करायचं असतं. ओके, नवीन जर समजा डिव्हाइस तुम्ही बनवत असाल तर मग बनवताना तुम्हाला तो कसा बनवायचा आहे, त्याची कॅपॅसिटी किती ठेवायचं आहे. समजा अचानक काय झालं, शॉर्टेज झालं, तुमच्याकडे 4 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर संपलेला आहे कंपनीतला, आणि आता काम तर आज तर प्रोडक्शन बंद
पडू द्यायचं नाही, प्रोडक्शन बंद पडू द्यायचं नाही, काम चालू ठेवायचं आहे. पण स्टॉक संपलेला आहे, 4 मायक्रोफॅराड कॅपॅसिटी संपलेत तुमच्याकडचे, लगेच तुम्ही डिमांड केला तर पोहोचू शकत नाही, तोपर्यंत तुमची कंपनी बंद होईल, तुमचं प्रोडक्शन बंद होईल. यासाठी तुम्हाला आपलं शार्प माइंड म्हणजे हुशार, इथं लॉजिक लावावं लागतं, म्हणजे स्मार्ट वर्क करायचं असतं. स्मार्ट वर्क याला म्हणतात, हार्डवर्क कशाला म्हणतात. जर तुम्ही जोपर्यंत 4 मायक्रोफॅराड येत नाही आहे तोपर्यंत तुम्ही वाच करत बसलात, वेट करत बसलात, हा तुमचा हार्डवर्क झालं, म्हणजे तुमचा हा निष्कामीपणा झाला. जर समजा तुम्हाला अक्कल असेल, तुम्हाला थोडं कॉमन सेन्स असतं, तर पटकन तुम्ही काय केलं असतं, डब्यातले 8 मायक्रोफॅराडचे 2 कंडेन्सर काढले असते आणि दोघांना सिरीजमध्ये जोडलं असतं, तर त्याच्यापासून काय तयार झालं असतं, 4 मायक्रोफॅराड कॅपॅसिटर तयार झाला असता. दिस इज कॉल्ड स्मार्ट वर्क. आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचं लॉजिक लावायचं आणि कंपनीला जास्तीत जास्त फायदा करून द्यायचं. हे जोपर्यंत तुमच्या समोर राहणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगले इंजिनियर बनणार नाही आहेत. म्हणून चांगल्या इंजिनियरसाठी सुद्धा स्मार्ट वर्क करावं लागतं. तुम्ही जर समजा येईपर्यंत तुमची कंपनी बंद केला तर कंपनी घाट्यात जाईल, कंपनी घाट्यात गेली, मालक घाट्यात जाईल, मालक घाट्यात गेला तर तुमची पगार कमी होतील, उद्याला तुम्हाला बाहेर जावं लागेल. हे परिस्थिती असतात बाळांनो. म्हणून त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये काहीतरी शार्पनेस आणायची असते, स्मार्टनेस आणायचं असतं. आणि स्मार्ट इंजिनियर व्हायचं असेल तर हे असलं ॲप्लिकेशन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अप्लाइड प्रॉब्लेम तुमच्यासमोर क्रिएट करायला लागलोय. चला, तुम्हाला किती कॅपॅसिटीवाला कॅपॅसिटर बनण्याची गरज आहे, 4 मायक्रोफॅराडवाला कॅपॅसिटी बनवायचं आहे. पण तुमच्याकडे किती कॅपॅसिटीवाले कंडेन्सर आहेत, 8 मायक्रोफॅराड कॅपॅसिटीवाले कंडेन्सर आहेत, ढिगार आहेत. मग आता काय करायचं, आता याच्यावर प्रश्न असा विचारतात, किती कंडेन्सर काढणार आणि त्यांना कसं जोडणार आणि 4 मायक्रोफॅराडवाला कॅपॅसिटर बनवणार, हा प्रॉब्लेम झाला तुमचा. मग सांगा, कितीला काढणार, 2ला काढणार आणि कसं जोडणार. बघा, आहे त्याच्यापेक्षा कमी करायचं आहे का नाही. म्हणून एखाद्या सर्किटचं कॅपॅसिटी कमी करायचं असेल तर तुम्हाला सिरीज कॉम्बिनेशन नावाची टेक्निक वापरायचं आहे त्या कंडेन्सरपेक्षा, आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जर सर्किटचा कॅपॅसिटी तुम्हाला कमी करायचा असेल, वी हॅव टू यूज द सिरीज कॉम्बिनेशन सर्किट. म्हणून सिरीज कॉम्बिनेशन सर्किट वापरूया. मग आता सांगा, C1 कितीचा घेणार, 8चाच, C2 कितीचा घेणार, 8चाच, किती घेणार, 2 घेणार. मग आता 8 डिवाइड बाय 2 केलं की किती भेटतं, 4. बघा, 4 मिळवायचं आहे तर प्रत्येकाची कॅपॅसिटी 8 दिली आहे, तर 8ला कितीनं भागल्यानंतर 4 येतं, 2. म्हणून किती कंडेन्सर उचलणार, 2 कंडेन्सर उचलणार. कसं जोडणार, सिरीजमध्ये जोडणार. मग एकूण कॅपॅसिटी किती झाला, 4 झाला. मिळालं का, तुमचं काम संपलं का. हे स्मार्ट वर्क आहे. असाच प्रश्न विचारतोय. आता सांगा बरं, समजा तुम्हाला या 8 मायक्रोफॅराड कॅपॅसिटरच्या कंडेन्सरपासून 2 मायक्रोफॅराड कॅपॅसिटीवाला कंडेन्सर बनवायचा आहे, लागतोय 2चा, आहेत तुमच्याकडे 8चे, तर किती कॅपॅसिटर तुम्ही उचलणार आणि कसं जोडणार. तर बघा, याच्यातले किती उचलायचं, कुठं जायचं, इथं या. प्रत्येकाची कॅपॅसिटी 8 आहे, मग किती पाहिजे, CS 2 पाहिजे. तर मग 8ला कशानं भागल्यानंतर 2 भेटतं, तर 4नं. तर यांची किंमत किती झाली, 4. म्हणजे किती कंडेन्सर उचलावे लागतील, 4 कंडेन्सर उचलायचे. या डब्यातले 4 कंडेन्सर उचलणार आणि कसं जोडणार, सिरीजमध्ये जोडणार, चौघांनाही. मग 8 8 8 किती झालं, 8 8 8 8 8 डिवाइड बाय 4 म्हणजे किती झालं, 2 मायक्रोफॅराड. असं बनवायचं असतं. म्हणून सिरीज कॉम्बिनेशन नावाचं फक्त हेडिंग आहे सिलेबसमध्ये, तेवढं नाही तर ॲप्लिकेशन प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला डिस्कशन केलं पाहिजे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सुद्धा घेऊन गेलं पाहिजे आणि अप्लाय करण्याचं स्किल तुम्हाला कळवलं पाहिजे. हे टीचरचं काम असतं. या विद्यार्थी मित्रांनो, आता चला नेक्स्ट क्वेश्चन विचारतोय. समजा तुम्हाला 1 मायक्रोफॅराडचा कॅपॅसिटी पाहिजे आणि अवेलेबल किती आहेत, 8 मायक्रोफॅराडचे कॅपॅसिटर अवेलेबल आहेत, किती ढिगार आहेत. मग तुम्हाला किती 1 मायक्रोफॅराडचा कॅपॅसिटी बनवायचा आहे, तर काय करणार, पाहिजे किती, 1. CS ची किंमत 1. आहेत किती, 8 वाले, 8. मग डिवाइड बाय n. मग आता CS 1 करायचं आहे, तर 8ला कशाने डिवाइड केल्यानंतर 1 येतं, 8नं. म्हणजे यांची किंमत 8. म्हणजे किती कंडेन्सर घेणार, 8. कसं जोडणार, सिरीजमध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, समजा तुमच्या समोर प्रॉब्लेम असा आला, अवेलेबल असणाऱ्या कंडेन्सरच्या कॅपॅसिटीपेक्षा
कमी कॅपॅसिटीवाले कंडेन्सर बनवायचा असेल तर यू मस्ट यूज द टेक्निक ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द कंडेन्सर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त सिरीज कॉम्बिनेशन शिकवलोय, CS घेतलाय आणि काढून टाकलं म्हणजे फॉर्म्युला काढलाय पुढे गेलं असं नाही. त्याच्यावर येणाऱ्या समस्या, दोन कंडेन्सर जर सिरीजमध्ये असेल तर कसं डिव्हाइड करायचं पोटेन्शियल डिफरन्स, दोघांमध्ये चार्ज जरी समान असेल तर पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळं असतं. मग ह्याच्या अक्रॉसमध्ये पोटेन्शियल कसं काढायचं, ह्याच्यात किती असतं हे कसं काढायचं, टोटल पोटेन्शियल दिलं जातं, वेगवेगळ्या कॅपॅसिटी दिल्या जातात, तर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या अक्रॉसमधला कॅपॅसिटन्स काढायचा कसा हे पण तुम्हाला सांगितलं आहे. इथं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सर्स संपलं. आता जाऊया पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सर्स. समजा आता अनेक कंडेन्सर्स, दोन कंडेन्सर्स पॅरललमध्ये असतात. हे कशामुळं ठरतं तर दोन कंडेन्सरला पॅरललमध्ये कधी म्हणायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं दोन कंडेन्सरला सिरीज कधी म्हणायचं असतं जर फक्त दोघांमध्ये एक जंक्शन कॉमन असेल तर त्यांना सिरीज म्हणायचं. आता तसंच सांगतोय बाळांनो, दोघांना पॅरलल कधी म्हणायचं, अनेकांना पॅरलल कधी म्हणायचं त्याबद्दल बोलतोय. समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडेन्सर्स, ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडेन्सर्समध्ये फक्त दोन जंक्शन कॉमन आहेत. फक्त हा शब्द जंक्शनसाठी लावला आहे. आता मी मगाशी फक्त हा शब्द कंडेन्सरसाठी लावला होता. फक्त दोन कंडेन्सरमध्ये एक जंक्शन कॉमन. आता इथं काय म्हणतोय, अनेकामध्ये फक्त दोन जंक्शन कॉमन. तर ते सर्वच्या सर्व कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये, पॅरललमध्ये. फक्त दोघात दोन जंक्शन कॉमन असतील तर दोघं पॅरलल, तिघामध्ये दोन जंक्शन कॉमन असतील तर तिघं पॅरलल, चौघामध्ये दोन जंक्शन कॉमन असतील तर चौघच्या चौघं पॅरलल. ओके, म्हणून पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडेन्सर्स हॅव ओनली टू कॉमन जंक्शन्स. इफ टू ऑर मोर दॅन टू कॅपॅसिटर्स having only two junction common, having only two junctions, then all that condensers are said to be in parallel combination. See here, parallel combination म्हणजे काय कळलं आता. आता पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कसे असतात, दिसण्यावर जायचं नाही बच्चा. हे बघा, हे दोन कंडेन्सर दाखवले, तीन कंडेन्सर दाखवले आणि आता या दोघांना असं जोडलं, या दोघांना असं जोडलं आणि विचारतोय या A आणि B या दोन पॉईंटमध्ये किती कंडेन्सर आहेत, C1, C2, C3 कंडेन्सर आहेत. मग हे दिसायला गेलं तर एका साखळीत, एका सिरीजमध्ये जोडल्यासारखं वाटतंय. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कॉम्बिनेशन कसं आहे नीट लक्षात घ्या. हे जंक्शन फक्त दोघात नाहीये म्हणून सिरीजमध्ये नाहीत. याला जर तोडलात तर हे दोघं कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. हे दोन कंडेन्सर सिरीजमध्ये असतील फक्त दोघात एक जंक्शन कॉमन असेल तर. आता तुम्ही याला तिसरं जोडलंय ना म्हणून हे दोघं कसे नाही आहेत, सिरीजमध्ये नाहीत. क्लिअर. आता हे तिसरं जोडलंय ना म्हणून हे दोघं कसे नाही आहेत, सिरीजमध्ये नाही आहेत. सिरीज संपलं. ऑप्शन आता कोणतं राहिलं, पॅरलल. आता पॅरललसाठी काय पाहिजे, अनेकामध्ये दोन जंक्शन कॉमन पाहिजेत. या विद्यार्थी मित्रांनो, हे जंक्शन A याची एक प्लेट इथं जोडलंय आणि बघा या वायरद्वारे या उरलेल्याच्या दोन्ही प्लेट इथं जोडलेत का नाही बघा. म्हणजे हे जे जॉईंट आहे हे जंक्शन आहे, हे वायरनं जॉईंट केलं याला तुम्ही. मग याची एक प्लेट, याची एक प्लेट आणि याची एक प्लेट एका जंक्शनला जोडलंय का नाही. हां, तसं आता उरलेली प्लेट याची, तर उरलेली प्लेट याची, उरलेली प्लेट याची, हे एकत्रित केले का नाही या वायरद्वारे. हां, मग आता सांगा या तीन कंडेन्सरमध्ये किती जंक्शन कॉमन आहेत, दोन. हे एक जंक्शन कॉमन केलात आणि हे एक जंक्शन कॉमन केलात. कसं, याचा एक प्लेट या जंक्शनला तर दुसरा प्लेट या जंक्शनला, याचा एक प्लेट या जंक्शनला तर दुसरा प्लेट या जंक्शनला, याचा एक प्लेट त्या जंक्शनला तर दुसरा प्लेट या जंक्शनला. या प्रत्येकामध्ये किती जंक्शन कॉमन आहेत, फक्त दोन. म्हणून यांना कसं म्हणायचं, पॅरलल. दिसण्यावर जाऊ नका, दिसायला पाहायला गेलं तर सिरीज दिसतात हे, म्हणून तर जग फसतं, म्हणून विद्यार्थी फसतात. सर सिरीजमध्ये दिसायला तर तुम्ही पॅरलल म्हणा, तुम्ही चुका लागलात. नाही बच्चे, कारण की सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा अर्थ तुम्हाला माहीत नाही आहे. तर सिरीज आणि पॅरललचा अर्थ मी मगाशी सांगितला.
तर हे दोघं सिरीजमध्ये होण्यासाठी याला तोडावं लागतं, हे दोघं सिरीजमध्ये होण्यासाठी याला तोडावं लागतं. आता झाले हे तिघं सिरीज, पण याला इथं तुम्ही तिसरा जोडलाय म्हणजे इट इज नॉट अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ दीज टू कंडेन्सर. याला तिसरा जोडलाय म्हणून इट इज नॉट द कॉम्बिनेशन ऑफ दीज टू सिरीज कंडेन्सर्स. म्हणून या कॉम्बिनेशनमध्ये दिसण्यावर जायचं नाही बाळांनो, हे टेक्निक लक्षात ठेवायचं. त्याच्यात किती जंक्शन कॉमन आहेत, अनेकामध्ये किती जंक्शन कॉमन आहेत त्याच्यावरनं पॅरलल कॉम्बिनेशन ठरतं, आणि फक्त दोघांमध्ये किती जंक्शन कॉमन आहेत त्याच्यावरून सिरीज ठरतं बाळांनो. आता हे पॅरललमध्ये होते तिघच्या तिघं. ओके, आता मग दिसायला सुद्धा पॅरलल दिसावं ना, म्हणून तशी आकृती काढतोय. ओके बेटा, म्हणजे निर्णय कसा चुकतो हे तुम्हाला सांगायचं होतं मला या प्रॉब्लेममधून, या एक्झाम्पलमधून. म्हणजे दिसल्यावर जाऊ नका. मग अशी पॅरलल दिसत होते, सिरीज होते, आहे का नाही. आता इथं काय झालं, मी इथं सिरीज दाखवले आणि पॅरलल होतात ते असं सांगितलंय. तर चला आता पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सर्स, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सर्स म्हणा किंवा कॅपॅसिटर्स म्हणा. जसा अभ्यास आपण सिरीजमध्ये केला तसा पॅरललचा बोलतोय आपण. कन्सिडर 3 कॅपॅसिटर्स हॅव्हिंग different capacities C1, C2, C3, connected in parallel combination. See here, C1 is connected in parallel with C2 and C3 is also connected in parallel with C2. In this combination, these combination have the two junctions. हा एक जंक्शन आणि हा दुसरा जंक्शन कॉमन आहे, म्हणून ह्या तिघांना कसल्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणायचं, सिरीज का पॅरलल, पॅरलल. तर 3 वेगवेगळ्या कॅपॅसिटीवाले कंडेन्सर पॅरललमध्ये जोडलं आणि हा पोटेन्शियल डिफरन्स, टोटल पोटेन्शियल डिफरन्स V लावला. कंडेन्सर जरी पॅरललमध्ये जोडले असतील पण तिघामध्ये हे 2 जंक्शन कॉमन आहेत. इथलं पोटेन्शियल V प्लस इथलं पोटेन्शियल मायनस V, पोटेन्शियल डिफरन्स V आहे. म्हणून याच्या अक्रॉसमध्ये पण Vच, याच्या अक्रॉसमध्ये पण Vच, याच्या अक्रॉसमध्ये पण Vच. म्हणून पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सर्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स तिघांसाठीही सेम. सिरीजमध्ये चार्ज सारखा राहत होता, आता पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे तिघांसाठी. मग पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे तिघांसाठी इन पॅरलल कॉम्बिनेशन. तर मग टोटल चार्जेस इथून पाठवलेले, या बॅटरीनं पाठवलेले टोटल चार्जेस इथं अकॉर्डिंग टू कॅपॅसिटीज डिवाइड होतील. म्हणून ॲज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस each capacitor remains same in parallel combination, depending upon the capacities charges are divided. Total charges provided by the battery are divided according to the capacities. Larger the capacity, what should be the charge? See here, Q equal to C into V. आता दोघांमध्ये प्रत्येकाचं पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे, तर लार्ज द कॅपॅसिटी लार्ज विल बी चार्जेस. म्हणून जास्तीची कॅपॅसिटी जास्त चार्जेस, कमी कॅपॅसिटी कमी चार्जेस, जास्त कॅपॅसिटी जास्त चार्जेस. मग C1 कॅपॅसिटी असल्यामुळं याच्यावर प्लस Q1 चार्जेस, इकडे मायनस Q1 चार्जेस. इकडे C2 कॅपॅसिटी आहे, प्लस Q2 चार्जेस मायनस Q2 चार्जेस. याची C3 कॅपॅसिटी आहे, प्लस Q3 चार्जेस मायनस Q3 चार्जेस. ओके बेटा, मग त्याच्या कॅपॅसिटीवरून चार्जेस ठरवले. मग Q1 इक्वल टू C1V, Q2 इक्वल टू C2V. तिघांसाठी V सेम आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून तिघांसाठी V कॉन्स्टंट. आणि Q3 इक्वल टू C3V. ओके बेटा, पॅरललमध्ये सर्वांसाठी V कॉन्स्टंट असल्यामुळं कॅपॅसिटीनुसार चार्ज ठरवलेत. मग आता ॲडिशन लॉ कुणाला वापरणार, टोटल चार्ज Q इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. बॅटरीनं टोटल चार्ज दिलेत तेवढे चार्ज वापस यायला लागले तिकडे. बघा ना, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज इथं बसलेत तेवढे निगेटिव्ह चार्ज इथं बसलेत, म्हणजे त्याचे जोडीदार पॉझिटिव्ह इकडे आलेत. बॅटरीचं काही नुकसान नाही, फक्त एनर्जी नेऊन दिली त्यांनी. काही एनर्जी इथं गेली, काही एनर्जी इथं गेली, काही एनर्जी इथं गेली, याला चार्ज करण्यात गेली, याला चार्ज करण्यात गेली, याला चार्ज करण्यात गेली एनर्जी. ओके, म्हणून एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, पण नंबर ऑफ चार्जेसवर काही फरक पडला का नाही. बॅटरीचं वैशिष्ट्य आहे, ते बॅटरी काय करते, फक्त चार्जेसला सांगते हे घेऊन जा एनर्जी, एक वेळेस फिरून येतो बस.
पण खर्चून ये, वापस एनर्जी आणायचं नाही. जसं आपले आईवडील पॅरेंट एखाद्या आपल्या पिल्ल्याला किंवा आपल्या पाल्याला सहलीला पाठवण्यासाठी पॉकेट मनी देतात, हे खर्चून येण्यासाठीच देतात. म्हणून मुलांनो, ट्रिपवर गेलात तर खर्चूनच यायचं, पैसे वापस आणायचं नसतं. जर नेक्स्ट टाईम तुम्ही एखाद्या वेळेस जर वापस आणला तर नेक्स्ट टाईम कमी पैसे भेटतील तुम्हाला, नुकसान करून घेऊ नका. म्हणून बॅटरीनं चार्जेसला दिलेलं पॅकेट ऑफ एनर्जी, दॅट चार्ज मस्ट अप्लाय that packet of energy to circulate at once through the circuit, that is called EMF of the cell असं म्हणतोय आपण. ते नंतर डिफाईन करूया करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. सध्या आपल्यासमोर वेगळी समस्या आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता टोटल बॅटरीनं चार्जेस किती दिलेत ते डिवाइड झालेत. मग ॲडिशन लॉ ऑफ चार्ज काय सांगतं? टोटल चार्ज Q इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. मग किमती ठेवा. काय आलं? C1V प्लस C2V प्लस C3V इक्वल टू Q. मग यातनं V कॉमन काढा. C1 प्लस C2 प्लस C3 आणि V कॉमन काढलात. मग शेवटी Q अपॉन V इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. बट हु इज Q अपॉन V? Q अपॉन V इज capacity, effective capacity of the parallel combination, that is called CP. Effective capacity of the parallel combination of three condensers, that is called CP. P for parallel. Therefore CP equal to C1 plus C2 plus C3. In this way बच्चों, तीन कॅपॅसिटर्स हॅव्हिंग कॅपॅसिटी C1, C2, C3 असे असतील तर इफेक्टिव्ह कॅपॅसिटी काढण्यासाठी डायरेक्टली ॲडिशन करायचं. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन कंडेन्सरला पॅरलल जोडल्याबरोबर दोघांची कॅपॅसिटी काढण्यासाठी ॲडिशन केली होती का नाही? टोटल चार्ज C1 प्लस C2 डिवाइड बाय टोटल चार्ज केलं होतं का नाही? तसं म्हणजेच टोटल पॅरलल जोडल्यानंतर कॅपॅसिटी ॲड होते, तिथं आपण वापरलं होतं ते तिथं मी सिद्ध केलं आहे. मग आता याच्या रिमार्क. आता मला सांगा विद्यार्थ्यांनो, इथं पॅरलल कॉम्बिनेशन जर दोघांचं असतं, दोनच कंडेन्सर घेतले असते पॅरललमध्ये, तर इथं कोण डिवाइड व्हायला लागले? टोटल चार्ज डिवाइड होतोय. मग टोटल चार्ज कशा प्रकारे डिवाइड होतं? डिपेंड करतं कशावर? कॅपॅसिटीवर. जर चार्ज जर लार्जर कॅपॅसिटीचा जर कंडेन्सर असेल तर चार्ज विल बी लार्ज, आणि कमी कॅपॅसिटीचा कंडेन्सर असेल तर स्मॉल विल बी द चार्ज. म्हणून जिथं चार्जचं डिस्ट्रीब्युशन होतंय, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये चार्ज डिस्ट्रीब्युशन होत आहे. मग आता डिपेंड करतं कंडेन्सरचं, दोन कंडेन्सर जोडलेत, तुम्हाला ऑप्शन द्यायला लागलोय म्हणजे तुमच्याकडे प्रॉब्लेम क्रिएट करायला लागलोय. इफ वी आर हॅव्हिंग द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ टू कंडेन्सर्स having capacities C1 and C2 connected in parallel with battery of potential difference V. दोन कंडेन्सर आहेत C1 आणि C2 आणि त्याला आपण बॅटरी सोबत जोडलाय V पोटेन्शियल डिफरन्सच्या. बॅटरीने दिलेले चार्ज इथंपर्यंत आलेत, पण इथून इकडे किती जाणार, इकडे किती जाणार हे किंमत काढायचं आहे. तर अशा वेळेस डिव्हिजन कसं करायचं? टोटल चार्ज दिला जातो तुम्हाला आणि याच्या अक्रॉसमधला चार्ज विचारला जातो, याच्या अक्रॉसमधला चार्ज विचारला जातो. जसं आपण सिरीजमध्ये टोटल व्होल्टेज डिवाइड केलं होतं तसं इथं टोटल चार्जला डिवाइड करायचं आहे. तर रिलेशन बघा, चार्ज आणि कॅपॅसिटीमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. म्हणून ज्याच्या अक्रॉसमधले चार्ज काढायचे आहेत ना, Q1 इक्वल टू C1 घ्या, C1 प्लस C2 इंटू टोटल चार्ज. म्हणजे टोटल चार्जचा कितवा भाग Q1 असतो, म्हणजे याच्यावर किती चार्ज बसतील, टोटल चार्जचे किती चार्ज याच्यावर येतील, हा शॉर्टकट फॉर्म्युला झाला. डायरेक्ट रिलेशनमध्ये ज्याच्यावरचे चार्ज काढायचे आहेत त्यालाच घ्यायचं वर, बाकी सेम. इथं टोटल व्होल्टेज होतं, इथं टोटल चार्ज करायचं. टोटल चार्जचे तुकडे करायला तुम्ही. फ्रॅक्शन ऑफ चार्ज ऑन Q1 C1, फ्रॅक्शन ऑफ चार्ज म्हणलं ना Q1 अपॉन Q म्हणायचं. ओके. फ्रॅक्शन ऑफ चार्ज ऑन सेकंड Q2 इक्वल टू C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू Q. तर असं डिस्ट्रीब्युशन करायचं, असं चार्ज डिस्ट्रीब्यूट करायचं. टोटल आलेले चार्जेस दोन भागामध्ये असं विभागायचं. लक्षात आलं का बाळांनो? हे काही चुरून आणले नाहीत फॉर्म्युले. इथं पण आपण पोटेन्शियल सेम घेऊन केलेलं आहे. याच्या क्रॉसमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? V आहे. मग याच्या क्रॉसमधलं किती आहे? Vच आहे. मग CP किती झाला? चार्ज किती झाला? CP इक्वल टू Q अपॉन V. टोटल चार्ज Q अपॉन V आहे. ओके बेटा. मग आता CP ची किंमत Q अपॉन V आली. ओके.
मग आता तुम्हाला क्यूच्या जागी 1/v काढायचं आहे. यस, सी पीची किंमत किती आलेली आहे? C1 + C2 ठेवा इथं. म्हणजे Q = C1 + C2 × V. राईट. तुम्हाला याच्यावरचे चार्ज पाहिजेत ना. V तर तुम्हाला माहित आहे. V = काढा. तर V काय झालं मग? V = Q/C1 + C2. राईट. चला, मग हा झाला पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस. चला, पोटेन्शियल ड्रॉप Q/C1 + C2 आलाय ना. याच्या अक्रॉस मधलं काढा. Q1 = C1 पोटेन्शियल ड्रॉप हे आलं. राईट. C1 × V, सॉरी, Q1 = C1 × V. C1 ची किंमत तसाच तसं. V कुठे आहे? इथं आहे. काय? Qची किंमत V ची किंमत काय करणार? Q / C1 + C2. आलं का? Q1चं सूत्र आहे का हे? आलं का? याला एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं. तसंच याच्या अक्रॉस मधला चार्ज Q2 काढायचा आहे. Q2 = C2 × V. V ची किंमत ठेवा इथं. काय आलं? C2/C1 + C2 × Q. आलं हे सूत्र. पण कुठलेच फॉर्म्युले आपण चोरून आणत नाही ना, पाठ केलेले नसतात, बनवता आलं पाहिजे. मग काय समान असतं, काय डिवाइड होतं? व्होल्टेज पॅरललमध्ये व्होल्टेज समान असतं, व्होल्टेज समान असतं, तर चार्ज डिवाइड होतात. कसं डिवाइड होतात? त्याच्या रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युलेज. ज्याची कॅपॅसिटी जास्त त्याच्यावर चार्जेस जास्त. डायरेक्ट रिलेशन असल्यामुळं ज्याची कॅपॅसिटी C1 आहे त्याच्यावरचे चार्ज, तर हा जो आहे तोच इथं घ्यायचा. हा 2 आहे, इथं 2 घ्यायचा. इथं 1 आहे, इथं 1 घ्यायचा. तिथं मात्र उलटं घेतलं होतं. का? इन्व्हर्स रिलेशन होतं. हे ट्रिक्स लक्षात ठेवायच्या बाळांनो. आणि याचा वापर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये करंटला डिवाइड करता येतं, व्होल्टेजला डिवाइड करता येतं. तिथं रेजिस्टन्सनुसारचे निर्णय घ्यायचा असतो, इथं कॅपॅसिटीनुसार निर्णय घ्यायचा असतो. म्हणून पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 2 कंडेन्सरमध्ये चार्जचे तुकडे करत असताना या शॉर्टकट फॉर्म्युल्याची गरज पडत असते. म्हणून तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, टोटल चार्ज जर 100 मायक्रोकुलम देत असेल बॅटरीतनं 100 मायक्रोकुलम चार्ज जात असतील आणि या कॅपॅसिटीची किंमत 5 मायक्रोफॅराड आहे आणि याची 10 मायक्रोफॅराड कॅपॅसिटी आहे, तर याच्यातून चार्ज किती जातील असं विचारलं तर कसं काढता येतं? बघा, हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरण्याची गरज पडते तुम्हाला. बघा कसं काढणार? याच्यातलं चार्ज काढण्यासाठी Q1 बरोबर काय घेणार? C1 किती आहे? 5. टोटल बेरीज किती येते? 15 आणि टोटल किती आहे? 100. मग 5 × 15, 5 × 2 = 10, 20 × 100, 100/3 मायक्रोकुलम. म्हणजे याच्यावर चार्ज 100/3 मायक्रोकुलम. आता याच्यावरचे किती आहेत विचारलं तर याच्यावरचे चार्ज पाहिजेत ना. याच्यावरचे पाहिजेत. हा फॉर्म्युला वापरा. C2 किती आहे? 10. C1 + C2 किती आहे? 15. Q किती आहे? 100. काढा, किंमत किती येते? 10 / 15 × 100. 5 × 15, 5 × 2 = 10, 200/3 मायक्रोकुलम. असं पटकन उत्तर काढता आले पाहिजेत. हे शॉर्टकट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सिरीजमध्ये पॅरललमध्ये सांगत असताना शेवटचा एक कन्सेप्ट सांगतो पॅरललचा आणि इथं पॅरलल कॉम्बिनेशनला निरोप देतोय. समजा तुमच्याकडे n नंबर ऑफ कंडेन्सर्स आहेत हॅव्हिंग ईच कॅपॅसिटी C, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ CP? तर सरळ किती कंडेन्सर आहेत? n नंबर ऑफ कंडेन्सर आहेत. प्रत्येकाची कॅपॅसिटी कॉन्स्टंट आहे. किती? C. C1 ची जागा C, C2 ची जागा C, C3 ची जागा C. किती C झाले? 3C. तिघांचा असेल 3C. n नंबर ऑफ कंडेन्सर असेल तर n टाइम्स C. म्हणून CP = n टाइम्स C. दिस इज द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ द आयडेंटिकल n नंबर ऑफ कंडेन्सर्स हॅव्हिंग ईच कॅपॅसिटी C साठीचा हा फॉर्म्युला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सर संपलं, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडेन्सरचे फॉर्म्युले काढले. आता आपल्याला यांच्यावरचे विविध प्रॉब्लेम्स कॉम्बाइन्ड म्हणजेच मिक्स्ड कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरला भेटूया. तोपर्यंत विश्रांती घेऊया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.